पोचलोय. तर आम्ही आलोय गोराईला पॅगोडाला आलोय आम्ही. ग्लोबल पॅगोडाला आम्ही आलोय बघा. करत बसा. तर हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर पार्ट 1 तुम्ही माझ्या व्हिडिओचा बघितला असेल. हा सेकंड पार्ट आहे. तर ह्यालाही तुम्ही भरभरून प्रतिसाद द्या. तर आज आम्ही माझ्या कुटुंबासोबत ग्लोबल विपस्सना पॅगोडाला भेट दिली. मुंबईतील गोराई येथे समुद्रकिनाऱ्याजवळ शांत निसर्गरम्य ठिकाणी बांधलेले हे भव्य पॅगोडा जगभरातील विपस्सना ध्यान पद्धतीचे प्रतीक आहे. हे स्मारक त्यांच्या सुवर्णरंगी थायलँड शैलीतील वास्तुकलेसाठी आणि जगभरातील सर्वात मोठ्या गोलाकार ध्यानगृहापैकी एक म्हणून ओळखले जाते. इथे कोणताही स्तंभ न लावता तयार केलेले ध्यानगृह 8000 लोकांना सामावून घेऊ शकते. इथे विपस्सना ध्यानाची माहिती, भगवान बुद्धांच्या शिकवणीचे प्रदर्शन, शांत वातावरण, निसर्ग आणि फोटोंसाठी सुंदर स्पॉट्स अशी अनेक आकर्षणे आहेत. कुटुंबासह नक्की तुम्ही इथे भेट द्या, तुम्हाला खूप आवडेल. ग्लोबल विपस्सना पॅगोडा हे विश्वविख्यात विपस्सना आचार्य श्री SS गोएंका यांच्या प्रेरणेने बांधले गेले आहे. यांचे संपूर्ण बांधकाम विपस्सना इंटरनॅशनल अकादमी आणि जगभरातील विपस्सना साधकांच्या देणगीतून झाले आहे. तर तुम्ही इथे गेलाय का, मला नक्की कमेंटमध्ये सांगा. तर बघा समोर सुंदर असा किती छान ग्लोबल पॅगोडा आपल्याला दिसत आहे. तर तुम्हीही कुटुंबासोबत पॅगोडा बघा, किती सुंदर असा, किती मोठा. खूप वेळा आलोय आम्ही. आता हे पूर्ण बनल्यानंतर आलोय. जेव्हापासून काम चालू आहे तेव्हापासून आम्ही येतो. तर आजही आम्ही आलोय बघा. खूपच सुंदर असं पॅगोडा आहे. तर तुम्हीही आलाय का, मला नक्की कमेंटमध्ये कमेंट करून सांगा. आम्ही पोचलोय वरती. खूपच अशी मस्त नयनरम्य जागा आहे बघा. तर तिकडे पोहोचून तुम्ही समोरच गोल्डन पॅगोडा बघू शकता. आणि तिथे खूप सारी अशी ठिकाणं आहेत, तिथे तुम्ही फोटो काढू शकता. आणि हे समोरच मोठा पॅगोडा आहे गोल्डन विपस्सना. तिथे तुम्ही ध्यान करू शकता. 10-10 मिनिटांचं सेशन आहे. तर तिथे प्रत्येकाला 10 मिनिट आत घेऊन तुम्ही ध्यान करू शकता. हे बघा, हे दोघी आजी आणि नात कशा धावत आहेत. ती आमची परी, ही मावशी आजी. वरती येताना थोड्या तिथे जिने आहेत, ते चढताना जे आपले सिनियर सिटीजन आहेत त्यांना थोडासा त्रास होतो. पण तिथे जे हँडिकॅपची ती चेअर असते, ती व्हीलचेअर, त्याचा पण तिथे हे करून ठेवलं आहे, फॅसिलिटी आहे. तर ते तुम्ही यूज करू शकता आणि त्याच्यामध्ये बसून आपल्या जे सिनियर सिटीजन आहेत त्यांना आपण फिरवू शकता. तर बघा, खूपच छान असं बांधकाम केलेलं आहे आणि नक्षीकाम किती सुंदर. आणि असं प्रत्येक ह्याच्यावर एक श्लोक असे लिहून ठेवलेले आहेत. तिकडे तर एक मोठा पॅगोडा आणि लहान पॅगोडा असे तिथे आहे. तर तुम्हीही नक्की तुमच्या फॅमिलीसोबत जा आणि तिकडे भेट द्या. तुम्हाला कसं वाटलं इथे येऊन? भारी वाटलं, भारी. तुम्हाला मजा आली इथे येऊन? तुम्हाला कसं वाटतंय? तुम्हाला कसं वाटतंय इथे येऊन? तुम्हाला भारी एकदम. तुला कसं वाटतंय इथे येऊन? छान 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 छान. तुला छान. असं कर. छान छान. परी, इथे येऊन कसं वाटतंय? असं कर, असं कर, असं कर. परीला काही रिॲक्शन नाही द्यायची. तुला कसं वाटतंय इथे येऊन? तुला कसं वाटतंय? तुला कसं वाटतंय? मला तर खूप मजा येते इथे येऊन. हे
जो गोल्डन पॅगोडा आहे त्याच्या आतमध्ये ध्यानासाठी 10 मिनटं बसू शकतात. तर ते आम्ही नंतर जाऊ, पण आधी आम्ही आतमध्ये पॅगोडा बघण्यासाठी जातोय. तर आतमध्ये कॅमेरा अलाउड नाही आहे, तरीसुद्धा आम्ही लपून तुमच्यासाठी व्हिडिओ काढला आहे. तर तुम्ही असं करू नका, जे रूल्स आहेत ते पाळा. मी पाळले नाही त्यासाठी माफी मागते. पण आतमध्ये खूपच असं सुंदर असा गोलाकार घुमट आहे आणि आतमध्ये लोक ध्यान करायला बसू शकतात. एकत्र 8,000हून जास्त लोक तिथे ध्यानाला बसू शकतात. जो वरचा टोक सुवर्ण जो आहे गोल्डने बनलेला आहे आणि तो बुद्धांच्या ज्ञान प्रकाशाचं प्रतीक दर्शवतो. हा टोक 90 मीटर उंचीचा आहे आणि जगातील सर्वात मोठ्या दगडी घुमटांपैकी एक आहे. आणि इकडे धम्म व्हील होती बघा तुम्ही, ते राऊंड अशी फिरत होती. आणि तो जो आतमध्ये केंद्रबिंदू बघितला त्याच्या खालीच गौतम बुद्धाच्या अस्थिधातूंचा अवशेष सुरक्षितपणे ठेवला आहे. आणि शिखराचा टोक म्हणजे ज्ञान, करुणा आणि शांतीचा सर्वोच्च बिंदू असे मानले जाते. संपूर्ण पॅगोडाचा आकार पारंपरिक बर्मीज पॅगोडावरून प्रेरित आहे. तर तुम्ही बघू शकता, हा छोटा पॅगोडा आहे तिकडे. खूपच छान, त्याच्यामध्ये ध्यान करा, बघा कसं वाटतं. खूप चांगलं वाटतं. तर आम्ही आतमध्ये ध्यान करून आलो इकडे मोठ्या पॅगोड्यामध्ये. मी, आई आणि अण्णा. अण्णा कसं वाटलं तुम्हाला आतमध्ये ध्यान करून? एकदम शांत वाटलं. एकदम तुम्हाला? छान भारी वाटलं. शांत वाटलं मला. शांत झोप येऊ लागली. झोपण्यासाठी गेलेले होते मध्ये. आतमध्ये ध्यान करून एकदम मनाला शांती वाटते, आपलं लक्ष केंद्रित होतं आणि खूप छान वाटतं. तर तुम्ही नक्की जा इकडे आल्यानंतर. मोठा जो पॅगोडा आहे त्याच्यामध्ये ध्यान करायला. इथला परिसर खूप स्वच्छ आणि हिरवागार आहे. शहराच्या गोंगाटापासून दूर इथे खूप पीस मिळतो. हा पॅगोडा जगातील सर्वात मोठ्या स्टोन डोमपैकी एक आहे. इथे गौतम बुद्धांचे अवशेष ठेवलेले आहेत, त्यामुळे याला अधिकच महत्त्व प्राप्त झाले आहे. आणि इथे फूड एरिया देखील आहे, त्यामुळे तुम्ही आरामात इथे तुमचा वेळ तुमच्या परिवारासोबत, मित्रांसोबत, फॅमिलीसोबत तुम्ही इथे आरामात तुमचा वेळ घालवू शकता. इन्फॉर्मेशन माहिती असेल तर मला नक्की सांगा. हे बघा, इकडे आहे धम्मचक्र पवत्तन, व्हील ऑफ धम्म. बघा इकडे वॉशरूम आहेत खूप छान असे स्वच्छ, आणि इकडे पाण्याची चांगली व्यवस्था केलेली आहे. थंडगार पाणी आहे इथे. आणि हे माझे छोटे चिमणे पाणी पित आहेत. त्यांना पाणी टँग पार्टी करतायत. हे बघा, अबीरने टँग पार्टी केली. आणि इकडे खूप छान असं गार्डन आहे. नक्की या तुम्ही मुलांसोबत तुमच्या, म्हणजे त्यांनाही ह्याच्याबद्दल माहिती मिळेल, त्यांनाही समजेल. पाणी पिते आता. तर इथे येऊन खूपच मनाला शांती वाटते. आणि आपल्या बुद्ध धर्माचं काहीतरी ठिकाण आहे, पॅगोडा आहे, जिथे गौतम बुद्धांच्या अस्थी ठेवल्या आहेत. त्या जागेला भेट देणं म्हणजे आपल्याला खूपच भाग्यशाली वाटतं किंवा छान वाटतं. तर तुम्हीही नक्की या, बघा. आणि हा गोल्डन पॅगोडा कसा उभा आहे, शानदार असा. तर तुम्हीही नक्की या. आणि मुलांना खेळायला वगैरे खूप जागा आहे, त्यांनाही आपल्या धर्माबद्दल माहिती मिळते. हे परमपूज्य सत्यनारायण गोयंका आणि इलायची देवी गोयंका, त्यांची बायको, त्यांनी हे ग्लोबल पॅगोडा बिल्ड केलं आहे, बांधलं आहे. हां, आमचं आता सगळं फिरून खूप मजा आली आम्हाला. आज सगळं बघून झालंय. आता आम्ही घरी जाणार आहे. किती मस्त सूर्यप्रकाश.
हा? उद्या आम्हा सगळ्यात जास्त थकली आहे. तर आजचा दिवस आमचा खूपच मस्त गेला. तुम्हीही नक्की या इकडे आणि कसं वाटलं तुम्हाला इथे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर बघा या झाडाला किती आंबे आलेले होते आणि आमचं बघून फिरून झालेलं आहे. तर आम्ही घरी जाण्यासाठी निघालो होतो. तर बघा आणि नक्की विजिट करा. गाईज आम्ही घरी येणार आहे, आता पोचणार आहे घरी. आणि ना आम्ही ना जाऊन आलोय आणि ना खूप मजा